होळी 2026 तर 2 मार्चला आपण होळी साजरी करणार आहोत आणि 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. या वर्षीच्या होळीवर चंद्रग्रहण असे बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणजे ऐकलं पण असेल की या वर्षी होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे. तर अजिबात नाही, 3 तारखेला चंद्रग्रहण असणार आहे आणि 2 मार्चला आपण प्रदोष काळात होळी साजरी करणार आहोत. तर चंद्रग्रहणात काही नियमांचं पालन जरूर करावं. अगदी साधे सोपे नियम पाळायचे आहे. घाबरून जायची गरज नाही. माझ्या महिला असतील, दादा असतील, तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजे जे जेवण बनवलेलं असेल, पाणी भरून ठेवलेलं असेल, एक एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. देवांचं नामस्मरण करा आणि एक एक तुळशीपत्र टाकून ठेवा. कुठलेही वाईट परिणाम म्हणजे ते अन्न पाणी मोक्ष झाल्यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला टाकून द्यावं लागणार नाही. तुम्ही ते म्हणजे खाऊ शकता, पिऊ शकता. गरोदर महिला असतील, तुम्ही शांत बसा, नामस्मरण करा. या दिवसासाठी धारदार वस्तू वगैरे कापणं वगैरे चिरणं या गोष्टी करू नका. शांत बसा. आपली मोठ्या व्यक्ती सांगतात आपल्या घरातल्या की ग्रहण काळात हे करू नका, ते करू नका, तर ऐकायचं. आपले मोठे आपल्या भल्यासाठी सांगत असतात. आपल्या गर्भातल्या बाळाला कुठलीही इजा पोहोचू नये, आपण आणि आपलं बाळ आरोग्यदायी राहावं कायम, म्हणूनच आपल्या घरातले मोठे व्यक्ती कायम आपल्याला सांगत राहतात. तर ऐका, त्यांचं नक्की ऐका. ग्रहण काळात शांत बसा, कुठलंच कामं करू नका, नामस्मरण करा. देवांचं नाव घ्यायचं आहे. लहान लेकरं असतील, आजारी व्यक्ती, त्यांनीसुद्धा नामस्मरण करायचं आहे. आणि ग्रहण काळ आहे, ज्यांना शुभ आहे त्यांनी नक्कीच